So hey guys, welcome back to our YouTube channel. आज कुछ नया. So we are going to Hampi. So keep watching our video. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण आपल्या या ब्लॉग मध्ये काय करणार आहे आणि हम्पी मध्ये जाऊन आपण काय काय विजिट करणार आहे. सो कीप वॉचिंग अवर व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. राजेश काळे 07 इंस्टाग्राम वरती आपली आयडी आहे, तिथे पण सपोर्ट करा. आमच्या प्रिन्सची ही फर्स्ट जर्नी असेल आउट ऑफ महाराष्ट्र, आहे की नाही प्रिन्स? आपण जस्ट आपण कुठे चाललंय? हम्पीला. तर फर्स्ट टाइम आमचं असं ठरलेलं की आम्ही जाणार होतो बालाजीला, बट ते खूप लांब पडेल आणि तिकीट्स वगैरे आम्ही बुकिंग नाही केले. सो प्रिन्समुळे आम्ही ती आमची जर्नी चेंज केली. नॅशनल हायवे 54 विजापूर टू हम्पी पाहू शकता तुम्ही. आपण आता जस्ट ऑन द वे आहे. एक्झॅक्टली नाही सांगणार, बट 110 ते 115 मिनिट आपण क्रॉस केलंय विजापूर पासून, म्हणजे तेवढं डिस्टन्स आपण कव्हर केलंय. तर राहिले 100. ते ब्लॉग वाले म्हणते कसं काय नाही तुमच्या फोनाला तुला तोंडाकडे कसं काय खूप दिवस झाला आपण फॅमिली ट्रिप प्लॅन केली नव्हती, त्यामुळे मी माझ्या फॅमिली सोबत निघालो होतो हम्पीला. हे तुम्ही पाहू शकता. आपण आपली महिंद्रा कार घेऊन निघालो होतो हम्पीमध्ये. तर नॅशनल हायवे 54 मधून आपण स्टार्ट केली आपली जर्नी. हे आपण पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. ब्रिज क्रॉस केल्यानंतरच समोर मला दिसला. फायनली वी आर इन द हॉस्पिटल. आपण आता हॉस्पिटल मध्ये आलोय. आपण स्टार्ट केलं तर विजापूर मधून, नंतर आपण ब्रेकफास्ट करायसाठी थांबलेलो. ऑलमोस्ट 110 ते 115 किलोमीटर क्रॉस केल्यावर आपण तिथे थांबलेलो. त्याच्यानंतर आपण आता हॉस्पिटल मध्ये आलोय. तिथून हम्पी 10 ते 15-20 किलोमीटर असेल, प्रॉपरली माहित नाही. बॅक साइडला रेस्टॉरंट आहे शांतीसागर म्हणून, तिथं आपण आता ब्रेकफास्ट जेवणच करायसाठी थांबलोय. सगळे फॅमिली मेंबर्स बसलेत. प्रिन्स बसलाय, राजू मामा आहे, अरुणा मामी आहे, पवित्र आहे, मम्मी आहे, आशू आहे. हे सगळेजण इथं बसलेत. बघू शकता तुम्ही प्रिन्स कसा बसलाय टेबल वरती. इथून ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहे हम्पीकडे. कर्नाटक राज्यातील हम्पी टूर हे विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. फायनली वी आर इन द हम्पी. माझ्या बॅक साइडला सगळीकडे जिकडं 360 कॅमेरा फिरवल तिकडं नुसतं हिस्टॉरिकल वर्क, जुन्या काळाचे मंदिर आहे, मॅनमेड, मशीनचा वापर न करता एवढे सगळे नॅचरल. आय जस्ट थिंक कसं बनवलं असेल, इम्पॉसिबल. त्या काळी एवढं सगळं मेड केलं माणसाने. बघू शकता. आता आपण हम्पीमध्ये पोहोचलोय. हेमकुंट मंदिर समूह हम्पी. आपण सगळे प्लेस एक्सप्लोर करायला लागलोय. सो बघू शकता तुम्ही. कडकाळू गणेश मंदिर हे मंदिर भव्य वस्तूंपैकी एक आहे. या मंदिरात भगवान गणेशाची एक शिळेतून कोरलेली मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 4.6 मीटर उंच आहे. या मूर्तीला कडकाळू असे नाव दिले आहे कारण देवाचे पोट हे काळ्या हरभऱ्यासारखे दिसते. हे मंदिर पूर्णपणे अनेक शिल्प आणि कोरीव कामांनी बनले. आम्ही चाललो आता चालत चालत. यांचा नखरा बघा. तर बाळाला मी सांभाळायचं आणि गॉगल घालून फिरायचं. गॉगल नाही, चष्मा यायचा. बघू शकता तुम्ही त्या साईडला. जिकडे कॅमेरा फिरवेल तिकडं मागाशी मी जसं बोललो 360 फक्त आणि फक्त मंदिर, स्टोन्स बघा. आणि वरून पाहिल्यावर विरूपाक्ष मंदिराचा कळस एवढा भव्य आहे ना की विचार करू नका. तेही आम्ही हम्पीमध्ये गेल्यावर पाहिला. त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो विरूपाक्ष मंदिराच्या फ्रंट साइडून आतल्या साईडला. हम्पीची सुरुवात नेहमी विरूपाक्ष मंदिरापासून होते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हम्पीचे हे सर्वात जुने आणि आजही कार्यरत असलेले भव्य मंदिर आहे. याचे 9 मजली आणि सुमारे 50 मीटर उंच असलेले महाद्वार पाहण्यासारखे आहे. या मंदिराच्या आतला परिसर आपल्याला थेट 14व्या शतकात घेऊन जातो. आता जस्ट दर्शन करून बाहेर आलोय विरूपाक्ष टेम्पल मधून. नंतर आपण आलोय मंदिरच्या जरा साईडला लहरीचा कुंड असा आहे. हे सर्व ठिकाण आणि कृष्ण मंदिर पाहून झाल्यानंतर आपण निघालो हम्पीच्या म्युझियम कडे. डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजिकल म्युझियम अँड हेरिटेज हम्पीमध्ये. सो आज जाऊन इथं आपल्याला हे बघायला भेटेल की इथं वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवतांच्या मूर्ती, स्टोन, त्यांची नावं काय आहेत आणि ते त्या दगडांचं नाव काय आहे आणि त्या मूर्तींचं देवी देवतांची नावं हे सगळं लिहिलेलं आहे. आपण आज जाऊन बघूया. म्युझियमच्या आत एंटर केलंय. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता. एवढे सगळे जे आहेत ते देवी देवतांचे मूर्तीचे फोटोज वगैरे आहेत. आपण तुम्हाला क्लोजअप याचा सीन शो करू. सो नक्की तुम्ही हम्पीला विजिट करा.
खूप मस्त आहे, खूप भारी आउटस्टँडिंग आहे. एक देवी देवतांचे असे नाव वगैरे दिलेले आहेत. असे खूप सारे आहेत. हे नंदींचे प्रकार, नंदी, त्यांची नावं, ते किती फूट आहेत. तर इथलं बघून झालं, आपण त्या साईडचं थोडं पाहून घेऊया. छान असं क्लायमेट पण आहे. हे बघू शकता वेगवेगळे स्टोन्स, त्यांची नावं. हे टेम्पल ते शिखरावर असतं ना, त्याची पूर्ण स्टोन डिझाईन इथं दिलेली आहे. हे बघू शकता, खूप मोठं आहे. जेवढं बघाल तेवढं कमीच आहे. देवतांची मूर्ती खूप आउटस्टँडिंग आहे गाईज. हे ऑल म्हणजे इथं जेवढं जे हिस्टॉरिकल डिपार्टमेंटला सापडलेलं आहे ना उत्खननात, त्याचे सर्व हे लावलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. एक तर खूप सारे आहेत. तुम्ही माझ्या समोर ही लाईन बघू शकता. त्या साईडला पण आहे, बॅक साईडला पण आहे. जेवढं मी तुम्हाला शॉर्टमध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहू शकता, आपण आपली कार पार्क करून घेतली. त्यानंतर आपल्याला जायचं आहे हजारो राम मंदिर. कारच्या जस्ट फ्रंट साईडलाच ते मंदिर आहे. तर चला मग आपण आज जाऊन मंदिर बघूया. हम्पीमधील हजार राम मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि हे मंदिर प्रामुख्याने भिंतींवर कोरलेल्या रामायणातील प्रसंगासाठी जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर 15व्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे 1430 मध्ये विजयनगरचा राजा देवराय दुसरा याने बांधले. हे मंदिर हम्पीमधील शाही परिसराच्या मध्यभागी आहे. हे विजयनगरच्या राजाचे आणि राजघराण्याच्या सदस्यांचे खासगी वैयक्तिक स्थान होते. हजारो राम मंदिर सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही सगळे घरचे एकत्रित निघालो विठ्ठल टेम्पल कडे. हजारो राम मंदिरापासून विठ्ठल टेम्पल हे कमलापूर मध्ये होते आणि हे इथून 6 किलोमीटर होते. बट अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यावरच पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्हाला थोडंसं वेट करावं लागलं आणि वेट करणं शक्य झालं नाही. त्यामुळे आम्ही थोडं हम्पी फिरून घेतलं. विठ्ठल टेम्पल कडे जाण्यासाठी आमच्याकडे 2 ऑप्शन होते. एक म्हणजे ई रिक्षा आणि दुसरं म्हणजे बाय वॉकिंग. तेच खूप चालून पाय दुखत असल्यामुळे आम्ही सेकंड ऑप्शन निवडला, ते म्हणजे ई रिक्षा. फायनली आपण ई रिक्षा मधून विठ्ठल टेम्पल पर्यंत पोहोचलो. आता आपण इथून निघणार विठ्ठल टेम्पल कडे. माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता विठ्ठल टेम्पल हम्पी मधलं. सो आपण आज जाणारच आहे, तो तुम्हाला मी शो करेन. सो आपला ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघत जावा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि जो तुम्ही हम्पी मध्ये आल्यावर जे एवढं सगळं पाहण्यासाठी पण खूप लांबून आलोय, 300 किलोमीटर्स महाराष्ट्र टू हम्पी. हेच बघा ते मेन रथ टेम्पल. खूप छान प्लेस आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे तेच फेमस रथ टाइप टेम्पल आहे हम्पी मधलं. ₹50 इंडियन रुपीजच्या नोटवरती दिसतं तुम्हाला. सो मस्ट बी विजिट इन हम्पी. इथे येऊन खूप मस्त वाटतंय, भारी वाटतंय. तुम्ही पण या, एन्जॉय करा. मी पण आलोय विथ आवर फॅमिली, मम्मी, मी, आशू, प्रिन्स, मामा, मम्मी, पवी. सो आता खूप कमी भेटेल मंदिर. आणि प्लस तुम्ही जे बॅक साईडला बघू शकता फेमस रथ, जे की 50 रुपीजच्या नोटवरती आहे. विठ्ठल मंदिरच्या आत आलोय, तुम्ही बघू शकता. सो आय जस्ट थिंक जिथे मूर्ती ठेवली जाते ते प्लेस आहे मेन. आणि पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे. तुम्ही नक्की विजिट करा. हे कसं आहे हम्पी? हा मस्त आहे. एवढं त्याच्याकडं एवढीच अपेक्षा ठेवायची. 12 वाजल्यापासून हम्पी एक्सप्लोर करतोय, 5 वाजता झाल्या आणि ही बोलते की अजून हम्पी बघू दे. काय बोलायचं प्रिन्स असले? सो आम्ही एन्जॉय करतोय हम्पी. सो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. इंस्टाग्राम वरती आपल्या आयडी दिसले 07 हम्पी. आई लाइक दिस भाई, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. हम्पी पाहून जागावर तुम्हाला इथं शॉपिंगचे पण खूप सारे ऑप्शन भेटतील. तुम्ही पाहू शकता खूप सारे शॉप्स इथं आहेत, बॅग आहेत, वेगवेगळे शॉपिंग शो मटेरियल आहेत. सो तुम्ही इथे येऊन विकत घेऊ शकता. आणि जस्ट बिकॉज की येथील लोकल माणसांना थोडीशी हेल्प पण होईल आणि इथला लोकल शॉप्सला पण थोडी ग्रोथ भेटेल. मित्रांनो, हम्पीमध्ये फक्त विनाशाचे अवशेष नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या प्रतिभेचा सुवर्ण काळ आहे. जर तुम्हाला इतिहास आणि निसर्गाची आवड असेल तर तुम्ही हम्पीला नक्की भेट द्या. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या प्रवासात. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. राधे राधे, जय श्री कृष्णा, बाय गाईज.